नमस्कार, जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्रातलं चित्र बदलून दाखवी, शरद पवारांनी पुन्हा ठोकला शेडू। शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अत्यंत जोमाने प्रचार करत आहे। पक्षात फूट पडलेली असतानाही शरद पवार हे त्यांचा फारसा विचार न करता आपले उमेदवार पुन्हा कसे निवडून येतील याची रणनीती सातत्याने आखताना दिसत आहे। आता अशातच शरद पवारांनी पुन्हा एकदा शेडू ठोकला आहे। 2019 लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांना फारसं अनुकूल असं वातावरण नव्हतं। मात्र शरद पवारांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे जवळजवळ दोन्ही पक्षांच्या मिळून 100च्या जवळपास जागा निवडून आल्या होत्या। त्यामुळे शिवसेनेच्या मदतीने त्यांना सत्ताही मिळाली होती। दरम्यान 2.5 वर्षांनंतर दोन पक्षांमध्ये पडलेली फूट यामुळे राज्यातील राजकारण बदलून गेलं आहे। असं असताना आता पुन्हा शरद पवार हे एका नव्या उमेदीने भाजप आणि महायुतीला आव्हान देण्यासाठी रिंगणात उतरले आहे। आता सगळंच आता तुतारीकडे लक्ष झालेलं आहे। या सगळ्यांच्या सामूहिक पाठिंब्याने महाराष्ट्र राज्य हे आपण बदलू। नुसती केंद्राची निवडणूक नाही, मी तुम्हाला सांगतो की निवडणूक तुम्ही करा। याच्यामध्ये तुतारी, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेची शिवसेना या सगळ्यांना विजयी करा। मी महाराष्ट्राचे चित्र बदलून दाखवीन, महाराष्ट्राचा बदल करून दाखवीन आणि ते व्हायला लोकांची अपेक्षा आहे, असं पुन्हा शरद पवार यावेळेस एक प्रकारे पुन्हा एकदा शेडू ठोकला आहे। आज सत्तेचा गैरवापर होतोय। मोदी साहेबांच्या मनासारखं झालं तर ठीक, नाहीतर त्यांच्या मागे ईडी लावतात असं एकेकाळी सांगितले जाते। गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि ते केंद्राचे कृषी मंत्री होते। माझं धोरण असल्याचं कुठलंही राज्य कोणता मुख्यमंत्री आहे हे बघायचं नाही, त्या राज्याच्या जनतेचे प्रश्न सोडवायचे। गुजरातचे अनेक प्रश्न मी सोडवले, त्यांचं एक समाधान दिसलं। एक दिवशी मोदी साहेबांनी मला कळवलं, मला बारामतीला यायचं। या म्हटलं, ते आले बारामतीला, संस्था बघितल्या, एक ठिकाणी भाषण केलं। भाषणात त्यांनी सांगितलं, मी राजकारणात जो आलोय आणि यशस्वी झालोय, मी पवार साहेबांचं बोट धरून आलोय। तुम्ही कधी ऐकलं होतं का? हे भाषण त्यांनी केलं होतं बारामतीला, असं शरद पवार यावेळेस म्हणाले। आता आनंद आहे की निदान आपल्याबरोबर राहणारा एक ज्येष्ठ नेता देशाचा प्रधानमंत्री झाला। कोणताही राजकीय संघर्ष आमचा नव्हता, धोरण चुकीचं होतं, त्याबद्दलचा आमचा विचार सत्तेचा होता आणि सत्तेमध्ये आम्ही गैरवापर सुरू केलेला आहे। त्यांच्या मनाविरुद्ध एखादं राज्य वागत असेल तर ते त्या विरोधात कायदेशीर कारवाई करतात, असं शरद पवार मोदीजींना म्हणाले। राज्याचे मुख्यमंत्री ज्याला जेलमध्ये टाकलाय, दिल्ली ही देशाची राजधानी आहे। दिल्लीचा मुख्यमंत्री, त्यांचं नाव अरविंद केजरीवाल, आणि अरविंद केजरीवालला अतिशय चांगलं राज्य चालवतात। तिथल्या शाळा, हॉस्पिटल, दवाखाने हे बघायला देशाच्या बाहेरून लोक येत असतात। एक स्वच्छ काम करणारा नेता म्हणून त्यांचा लौकिक आहे। त्यांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध धोरण असं घेतलं, टीका केली। आज अरविंद केजरीवालला जेलमध्ये टाकलं, त्यांच्या खासदारांना जेलमध्ये टाकलं, त्यांच्या 4 मंत्र्यांना जेलमध्ये टाकलं। ही काही लोकशाही नाही, ही हुकुमशाही आहे। मोदी म्हणतील ती पूर्व दिशा, असे शरद पवार म्हणाले।